अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। 2 वाटी रवा घेतलेला आहे। 2 वाटी रवासाठी 1 वाटी दही त्याच वाटीने मोजून घेतलेलं आहे। 1 इनोचं पाकिट घेतलेलं आहे। मीठ, कढीपत्ता, हिंग, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर। ही हिरवी मिरची, जिरं आणि आल्याची पेस्ट आहे आणि थोडीशी साखर। आता आपण रवा भिजवून घेऊया। हा 2 वाटी रवा आहे। याच वाटीने मी दही घेतलेलं आहे। 2 वाटी रवा घेतला तर 1 वाटी दही लागतं। हे 1 वाटी दही घातलेलं आहे मी। आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर, हिरवी मिरची, जिरं आणि आल्याची पेस्ट आहे। हे आपण आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे एकजीव करायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे। असं एकसारखं पहिल्यांदा दही मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालायचं आहे। याचं बॅटर आपण एकदम पातळ नाही करायचं आहे। यामध्ये आलं, मिरची आणि कोथिंबीर जर चेचून घातलात तर या ढोकळ्याची चव खूप छान लागते। असे एकजीव करायचं आहे। लागेल तसंच पाणी घालायचं आहे आणि आपण हे 10 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवायचं आहे। आता 10 मिनिटे झालेले आहेत। बघूया आपण रवा आपला कसा भिजलाय तो। तर रवा छान भिजलेला आहे। तर आपण यात थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण हे थोडंसं घट्ट झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय, अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर तयार झालेलं आहे। आपण यावरती आता इनो घालायचं आहे। 1 पाकीट इनो घालायचं आहे। हे करायच्या वेळेस इनो घालायचं आणि यावरती थोडंसं पाणी सोडायचं आहे। लगेच हे एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, मग आपला ढोकळा अगदी हलका फुलका होतो। मी आता ढोकळा बनवण्यासाठी एक केकचं भांडे घेतलेलं आहे। तुमच्याकडे प्लेटमध्ये पण तुम्ही करू शकता जर असं भांडं नसेल तर। त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये हे मी बॅटर ओतणार आहे। आता हे 2 वाटी रवा आणि 1 वाटी दही याचं बॅटर आहे। आता हे असं करून घ्यायचं आणि हे आपण एका कढईमध्ये वाफवून घ्यायचं आहे। आता मी इकडं एक मल्टी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी हा ढोकळा वाफवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी इकडं पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपण एखादं स्टँड ठेवायचं आहे, किंवा तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही गॅसची प्लेट जरी ठेवलात तरी पण चालेल। अशा पद्धतीने ही गॅसची प्लेट ठेवायची आहे त्यामध्ये आणि केकचं भांडं
यामध्ये ठेवायचं आहे। अशा पद्धतीने मी हे केकचं भांडं यामध्ये ठेवलेलं आहे। आता आपण यावरती झाकून घेऊया। एक 15 मिनिटासाठी झाकायचं आहे। 15 मिनिटात आपला ढोकळा तयार होणार आहे। आता आपला ढोकळा तयार होईपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी इथं मी तेल गरम करणार आहे। 1-2 चमचे तेल घालायचं आहे। आपण फोडणीसाठी जे साहित्य घेतलेलं ते घालायचं आहे यामध्ये। मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंगपूड याची आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे। आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे। आपला ढोकळा तयार झाला की त्यावरती ही फोडणी घालायची आहे। आता 15 मिनिटं झालेले आहेत। आपला रवा ढोकळा शिजलाय का ते आपण पाहू। आता चाकूच्या किंवा स्टिकच्या साहाय्याने आपण बघायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम क्लीन आलेला आहे। आपला ढोकळा शिजलेला आहे। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने हा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकताय। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकताय किती छान ढोकळा झालेला आहे। आपण हा एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेला आहे। आता यावरती आपण फोडणी टाकून घेऊया। बघा किती स्पॉन्जी झालं आहे। तुम्हाला मी कट करून दाखवणार आहे। आता आपण तयार केलेली फोडणी यावरती टाकून घेऊया। अशी टाकायची आहे सगळी फोडणी। फोडणी पण थंड झालेली आहे। अगदी ढोकळा छान स्पॉन्जी झालेला आहे। तुम्ही पाहू शकताय। आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे। यावरती आपण आता सगळीकडे फोडणी ओतून घेतलेली आहे आणि ढोकळा खूपच स्पॉन्जी झालेला आहे। आता हा आपण कट करून घेऊया। तुम्ही पाहू शकताय रवा ढोकळा किती सुंदर झालाय तो। अगदी स्पॉन्जी झालाय। तुम्ही बघू शकताय एकदम स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा हा। जर या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।